रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाज बांधवांसाठी ईदगाह मैदान येथे स्वच्छता, प्रत्येक मशिदीसमोर स्वच्छता करून औषध फवारणी करणे तसेच ईदच्या आदल्या दिवशी 1 तास अधिकचा पाणी पुरवठा करण्याबाबत आय लव्ह अहमदनगर फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांची भेट घेऊन निवेदन दिले। आयुक्त जावळे यांनी स्वच्छतेबाबत तातडीने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सूचना केल्या। तसेच ईदच्या दिवशी सकाळी नमाजच्या वेळेत कोणत्याही भागातील विद्युत पुरवठा खंडित करू नये याबाबतचे निवेदन विद्युत महावितरण कार्यालयास देण्यात आले। मागील काही वर्षांपासून ईदच्या दिवशी सकाळी विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने मुस्लिम बांधवांची गैरसोय होते आहे। त्यामुळे विद्युत महावितरणने खबरदारी घेऊन ईदच्या दिवशी सकाळी नमाजच्या वेळेत कोणत्याही भागातील विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी करण्यात आली। मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असून चंद्रदर्शन झाल्यानंतर ईद 11 किंवा 12 एप्रिल रोजी साजरी होण्याची शक्यता आहे। आज आय लव्ह अहमदनगर फाउंडेशनच्या माध्यमातून रमजानच्या पार्श्वभूमीवरती आज सन्माननीय आयुक्त साहेबांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं। प्रथमतः आमच्या या निवेदनाद्वारे 4 मागणी या ठिकाणी आम्ही ठेवलेली होती। ज्या प्रकारे आपण बघू शकतो, येणाऱ्या 11 किंवा 12 तारखेला चंद्रदर्शन झाल्यानंतर रमजान ईद या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा होत असते। रमजान ईद म्हणल्यावर हे जगातला सर्वात मोठा उत्सव सण त्योहार आहे आणि अहमदनगर शहराच्या ईदगाह मैदान परिसरामध्ये हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी समाज बांधव नमाज पठण करण्यासाठी त्या ठिकाणी एकत्र सामूहिक नमाजसाठी त्या ठिकाणी जमत असतात आणि त्या ईदगाह मैदानाला लगत असलेल्या रस्त्याच्या कड्याला काही लोकांनी त्या ठिकाणी कचरकुंडी त्या परिसरामध्ये करून टाकलेली आहे आणि जरी महानगरपालिकेने ते आदल्या दिवशी साफसफाई केली तर त्याची दुर्गंध त्या ठिकाणी काही जात नाही आणि याच्यानी समाज बांधवाच्या भावना त्या ठिकाणी दुखावल्या जातील याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून आम्ही प्रशासनाला, महानगरपालिकेला विनंती केलेली आहे की त्या परिसरामध्ये स्वच्छता आपण अगोदरच करून घ्यावी, जेणेकरून त्या ठिकाणी दुर्गंध पसरणार नाही आणि जे कोणी त्या ठिकाणी कचरा टाकत असेल ते कुणीही असो त्याच्यावरती प्रशासनाने कडक कारवाई त्या ठिकाणी केली पाहिजे, ही आमची प्रथम मागणी होती। दुसरी मागणी अशी की ईदगाह मैदानची जागा समाज बांधवांना पुरत नाही, म्हणून प्रत्येक मस्जिदमध्ये सुद्धा ईदच्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून नमाजचा नियोजन त्या ठिकाणी केलेला असतो। म्हणून सकाळी 8 वाजल्याच्या आत महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या प्रत्येक मस्जिद, दर्गा आणि कब्रस्तान त्या ठिकाणी साफसफाई, स्वच्छता आणि औषध फवारणी हे त्या ठिकाणी झाली पाहिजे। तिसरी मागणी आमची अशी होती की ज्या प्रकारे पाण्याची हे सर्वात मोठी गरज असते सण त्योहारच्या दिवशी आणि आपण बघू शकतो आपल्या शहरामध्ये 1 दिवस आड त्या ठिकाणी पाणी सोडण्यात येतो। आम्ही महानगरपालिकेला विनंती केलेली आहे की आपण आदल्या दिवशी जे पाणी आपण सोडतो ते 1 तास जास्त आपण पूर्ण शहरामध्ये पाणी सोडावं। आणि चौथी मागणी आमची अशी होती, आपण बघू शकतो गेल्या 4-5 वर्षापासून आहे ईदच्या दिवशी सकाळी 8, 9, 10 वाजेपर्यंत त्या ठिकाणी लाईट सारखी येत राहते, जात राहते आणि विद्युत त्या ठिकाणी खंडित झाल्यामुळे अनेक लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि आम्ही महावितरण कंपनीला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे की विशेष ईदच्या दिवशी आपण दखल घ्यावी की कुठल्या प्रकारे आपण विद्युत खंडित करणार नाही याची आपण दक्षता त्या ठिकाणी घेणार आणि मी अपेक्षा व्यक्त करतो प्रशासनाकडून की आम्ही जेवढे मागणी या ठिकाणी केलेल्या आहे आय लव्ह अहमदनगर फाउंडेशनच्या माध्यमातून आपण याची दखल घेऊन समाज बांधवांना याचा फायदा कसा होईल याची आपण दक्षता घेणार, एवढं सांगून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।